नमस्कार मित्रांनो, नोकरी अपडेट यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन जाहिरात पाहणार आहोत। मुंबई उच्च न्यायालयामध्ये भरती निघालेली, याच्यामध्ये जे पद आहे हे सफाई कामगारचं पद असणार आहे। सफाई कामगार पदासाठी भरती निघालेली, या पदासाठी शिक्षण फक्त 7वी पास लागणार आहे। जर तुम्ही 7वी पास असेल तर तुम्हाला हा अर्ज भरता येणार आहे। मित्रांनो, हा जो अर्ज आहे हा संपूर्ण ऑफलाईन पद्धतीने, ऑनलाईन फॉर्म नसणार आहे, ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे। कशा प्रकारे या फॉर्मसाठीची प्रोसेस असणार आहे, त्याचबरोबर या जाहिरातीसाठी डॉक्युमेंट काय काय लागणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या। मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता मुंबई उच्च न्यायालयामध्ये भरती निघालेली ही जी भरती ही सफाई कामगार पदासाठी असणार आहे आणि याच्यामध्ये ज्या जागा आहेत त्या 2 असणार आहे। एकूण ज्या जागा त्या 2 असणार आहेत। एकूण रिक्त पदे दिलेले हे 1 आहे आणि पुढील 2 वर्षात रिक्त होणारे पद हे 1 असणार आहे, म्हणजे अशी 2 जागा आहेत। आता सध्या ज्या भरल्या जाणार आहेत ही 1 जागा भरली जाणार आहे, त्याच्यानंतर दुसरी भरली जाणार आहे। पुढील 2 वर्षात ज्या जागा होणार आहे त्याच्यासाठी आत्ताच भरती केली जाणार आहे। अशा प्रकारे एकूण 2 जागा असणार आहे। सफाई कामगार या पदासाठी जो पगार दिलेला आहे हा 16,600 ते 52,400 याच्या दरम्यान तुमचा पगार राहणार आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये महागाई भत्ता असणार आहे आणि नियमाप्रमाणे देय भत्ते असणार आहे, म्हणजे जो काही पगार असणार आहे प्लस हे भत्ते असणार आहे, त्याच्यामध्ये ॲड असणार आहे। अशा प्रकारे तुमचा पगार असणार आहे। या जाहिरातीसाठी शेवटची तारीख दिलेली ही 20 जानेवारी असणार आहे। 20 जानेवारीच्या आतमध्ये तुम्हाला पोस्टाने तो अर्ज त्या ठिकाणी पाठवायचा आहे। अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता या ठिकाणी दिलेला आहे। या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे। अर्ज कशा प्रकारे भरायचा, काय काय डॉक्युमेंट आहे, हे सर्व मी पुढे डिटेलमध्ये सांगणार आहे तुम्हाला। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता याच्यामध्ये आवश्यक कागदपत्रे असणार आहे, प्रमाणपत्रे, पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट। याच्यासाठी जी फी असणार आहे त्याच्यासाठी पोस्टल ऑर्डर काढावी लागणार आहे किंवा डिमांड ड्राफ्ट डीडी काढावं लागणार आहे। दोन्हीपैकी एक ऑप्शन कोणतेही चालणार आहे, दोन्हीपैकी। आणि हे संपूर्ण तयार करून तुम्हाला या पत्त्यावर पाठवायचे। त्याच्यानंतर महत्त्वाचं, स्पीड पोस्टा व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज करायचा नाही आहे तुम्हाला, फक्त स्पीड पोस्टानेच अर्ज करायचा आहे। आणि तुम्ही जो अर्ज करणार आहे तो जो वरचा लिफाफा असणार आहे म्हणजे कव्हरवरचं, त्याच्यावर तुम्हाला स्पष्टपणे लिहायचं आहे सफाई कामगार पदासाठी अर्ज, अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे त्याच्यावर। ह्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत, ते तुम्ही वाचून घ्या काय काय असणार आहेत त्या। याची जी PDF आहे मी तुम्हाला आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे, त्याच्यावर जाऊन तुम्हाला ते डिटेलमध्ये माहिती पाहता येणार आहे। पण सुरुवातीला हे सर्व काही पाहून घ्या। मी जे सांगणार आहे आता संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे, हे सगळे पाहून घ्या। त्याच्यानंतर ती PDF डाउनलोड करून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला अर्ज सुद्धा मिळणार आहे। त्याच्यानंतर खाली यायचे, हे पहा या ठिकाणी दिलेले आहे सफाई कामगार हे एकाकी पद असून सदर पदास भविष्यात पदोन्नती मिळणार नाही। म्हणजे तुमचं जे पद आहे सफाई कामगार, या पदामध्ये जे प्रमोशन असतं याच्यामध्ये दिलं जाणार नाही। बाकीचे जे पोस्ट असतात प्रमोशन केल्यानंतर पुढची पोस्ट मिळते, तसं याच्यामध्ये नसणार आहे। तुमचं शेवटपर्यंत हेच पद राहणार आहे। त्याच्यानंतर पात्रता दिली, शिक्षण काय लागणार याच्यामध्ये, उमेदवार हा भारताचा नागरिक असावा, भारताचा नागरिक पाहिजे। त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता दिलेले, याच्यामध्ये उमेदवार किमान 7वी पास पाहिजे, म्हणजे 7वी पास झालेला असणं गरजेचे आहे। त्याचबरोबर उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता आली पाहिजे, दोन्ही पाहिजे, मराठी आणि हिंदी ही यायला पाहिजे। त्याच्यानंतर अनुभव दिलेले, याच्यामध्ये उमेदवाराला शौचालय, स्नानगृह, त्याच्यानंतर झाडू काम असणार आहे, या कामांचा त्याला पुरेसा अनुभव पाहिजे, म्हणजे थोडंफार त्याला जमलं पाहिजे कशा प्रकारे करायचे साफसफाई ते माहिती असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर जाहिरातीसाठीचं वय दिलेले, ओपन कॅटेगरीसाठी 18 वर्ष असणारे आणि जास्तीत जास्त 38 वर्ष दिलेले, मागासवर्गीय उमेदवारांसाठी 18 ते 43 असणारे आणि न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचारी त्यांना जर फॉर्म भरायचा असेल त्यांच्यासाठी 18 वर्ष दिले कमीत कमी, आणि जास्तीत जास्त किती असले तरी चालणार आहे, म्हणजे लागू नाही आहे त्याला, म्हणजे जास्तीत जास्त वय त्याला लागून असणार आहे, त्याला अर्ज करता येणार आहे, फक्त कमीत कमी 18 वर्ष असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, पात्र उमेदवारांकरिता अटी दिलेल्या आहेत, काय काय अटी आहेत हे सर्व तुम्हाला वाचून घ्यायची आहेत। हे बेसिक अटी तुम्ही ते वाचून घ्यात, म्हणजे तुम्हाला लक्षात येणार आहे। याची सर्व PDF मी आपल्या चॅनलवर अपलोड करेन, त्याच्यावर जाऊन तुम्ही ते पाहून घ्या। 8 अटी आहेत, अजून काय सूचना असणार आहे ते पाहून घ्या तुम्ही। याच्यामध्ये ज्या काही सूचना आहे हे सांगत बसला तर बराचसा वेळ होणार आहे आणि व्हिडिओ सुद्धा खूप मोठा होणार आहे। त्याच्यासाठी मी आता जे काही मेन पॉईंट आहेत हे तुम्हाला सांगणार आहे। बाकी ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे तुम्हाला पाहून घ्यायच्यात, काय काय असणार आहेत त्या मी आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही ती याची PDF डाउनलोड करून घ्या। त्याच्यानंतर पुढे यायचं आहे,
अर्ज भरण्यासाठी शुल्क आहे, शुल्क असणार आहे फॉर्मसाठी. या फॉर्मसाठी 300 रुपये असणार मित्रांनो. फॉर्म फी आहे 300. ओपन कॅटेगरीमध्ये असेल किंवा मागासवर्गीयमध्ये असेल सर्वांसाठी 300 रुपये फी असणार आहे. आता फॉर्मसाठीची जी काही फी ही तुम्हाला भरायची, पण कुठे भरायची? पोस्टल ऑर्डर काढायची त्याची किंवा डीडी काढायचं आहे, डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. हा 300 रुपयाचा काढायचा आहे तुम्हाला. आणि त्याच्यावर तुम्ही पोस्टल ऑर्डर काढत असाल किंवा डीडी काढत असाल त्याच्यामध्ये तुम्हाला ऑर्डर जी काढणार तुम्ही या नावाने काढायची. लक्षात ठेवा, बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साइड या नावाने तुम्हाला पोस्टल ऑर्डर किंवा डीडी काढायचे. त्याच्यानंतर खाली यायचे. त्याच्यानंतर निवड प्रक्रिया दिली कशा प्रकारे असणार आहे. याच्यामध्ये प्रात्यक्षिक परीक्षा असणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी इथं 30 गुण असणार आहे. एकूण जे गुण आहे 30 आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 15 मार्क मिळवणं गरजेचं आहे. 30 पैकी 15 मार्क असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही त्याच्यामध्ये पुढे पात्र ठरणार आहेत. त्याच्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी असणार आहे, 10 मार्क असणार याच्यासाठी. वैयक्तिक मुलाखत असणार आहे, याच्यासाठी 10 गुण असणार आहे. आणि निवड प्रक्रियेचे एकूण गुण हे 50 असणार आहे. अशा प्रकारे तुमची निवड केली जाणार आहे. हे पहा, या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. प्रात्यक्षिक चाचणीत अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला उर्वरित प्रक्रियेमध्ये अपात्र ठरवण्यात येतील. समजा 1 नंबरच्या याच्यात तुम्ही जर अपात्र ठरला, हे बाकीच्या गोष्टी तुमच्या होणार नाही. म्हणजे बाकीची पुढची जी काही परीक्षा असणार आहे, चाचणी वगैरे काहीच होणार नाही तुमची. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता डॉक्युमेंट काय काय लागणार आहे आपल्याला. आणि ते जे डॉक्युमेंट आहे तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करायचे. आता याच्यामध्ये काय काय असणार या ठिकाणी पाहून घ्या. जन्मतारखेचा पुराव्यासाठी याच्यामध्ये काय काय दिले? स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, बर्थ सर्टिफिकेट असणार आहे किंवा बोर्ड सर्टिफिकेट असं 10वीचं ते सुद्धा चालणार आहे. याच्यापैकी तुमचं जे डॉक्युमेंट असणार आहे ते सेल्फ अटेस्टेड करायचं. सेल्फ अटेस्टेड म्हणजे काय असणार आहे? तुमची जी झेरॉक्स असणार आहे, ओरिजिनल कॉपीची फोटो कॉपी असणार आहे, त्याच्यावर तुम्हाला तुमची साईन करायची खालच्या बाजूला, म्हणजे सेल्फ अटेस्टेड त्याचं होणार आहे. त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक लागणार आहे. 7वी पास असेल तर 7वी चालणार आहे. 10वी 12वी काय असेल शिक्षण, ग्रॅज्युएशन असेल. 7वी नंतर काय असेल, कमीत कमी 7वी पास असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जो अनुभव असणार आहे, म्हणजे तुम्ही जे काम केलं असेल स्वच्छतेचं, त्याचं तुमचं जे काय अनुभवाचं सर्टिफिकेट असेल, दाखला असेल, काय तर असेल तुमच्याकडे, ते डॉक्युमेंट तुम्हाला देणं गरजेचं आहे. ते तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून त्यांना पाठवायचं आहे. प्रायव्हेट असेल, सरकारी असेल, कोणतेही असेल तरी चालेल. त्याचं सर्टिफिकेट असेल किंवा दाखला असेल तो तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर 4था पॉईंट दिलेला आहे. जाहिरात प्रसिद्धी झाल्यानंतर 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी चारित्र्य प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. हे जे प्रमाणपत्र आहे परिशिष्ट ब मध्ये असणार आहे, हे मी तुम्हाला देणार आहे. हे तुम्हाला जोडायचं आहे, हे कंपल्सरी लागणार आहे. 2 जे व्यक्ती असणार प्रतिष्ठित व्यक्ती त्यांच्याकडून हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये काय काय असणार आहे? त्यांचा पत्ता, फोन नंबर असणार आहे. म्हणजे पुढचं जे काही व्हेरिफिकेशन होणार आहे त्यांना फोन करणार आहेत. म्हणजे जो काही उमेदवार असणार आहे तो कसा आहे, अनुभव आहे का, कुठे कामाला होता, थोडंफार त्याची इन्क्वायरी केली जाणार आहे. त्याच्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र असणार आहे, स्वघोषणापत्र, हे सुद्धा मी तुम्हाला पुढे देणार आहे. त्याच्यानंतर कॅटेगरीचे जे कोणी उमेदवार असणार आहे त्यांना जातीचा दाखला द्यावा लागणार आहे. म्हणजे ओरिजिनल द्यायचं नाही, झेरॉक्स करून सेल्फ अटेस्टेड करून त्यांना पाठवायचं आहे. त्याच्यानंतर पुढे येते, पुढे डोमसाईल सर्टिफिकेट लागणार आहे. महाराष्ट्राचे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमसाईल सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतर पुढे सेवा योजन कार्यालयामध्ये जर तुम्ही नोंदणी केली असेल, नोंदणीची प्रत तुम्हाला पाठवायची त्यांना. लक्षात ठेवा, हे महत्वाचं पॉईंट आहे. जर असेल तर पाठवायचे, नसेल तर कशा प्रकारे करायची याचा जो काही व्हिडिओ आहे मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो जाऊन पाहून घ्या. कशा प्रकारे 10 मिनिटात तुमचं ते प्रमाणपत्राची प्रिंट आहे ही रेडी होणार आहे. त्याच्यानंतर पुढे 9 नंबरचा पॉईंट दिलेला आहे. शासकीय कर्मचारी असल्यास ना हरकत प्रमाणपत्र जोडायचे. लक्षात ठेवा, महत्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर 10वा पॉईंट आहे, महिलांसाठी असणार आहे. जर नावात जर बदल झालेला असेल, म्हणजे लग्नानंतर तुमचं नाव बदललेलं असणार आहे, त्याच्यासाठी तुमचा जो प्रूफ आहे, राजपत्र असेल, गॅझेट केलेलं असेल किंवा मॅरेज सर्टिफिकेट, दोन्हीपैकी जे असणार आहे ते तुम्हाला त्यांना पाठवायचं आहे, एक कोणतं तर. त्याच्यानंतर तुम्ही फॉर्मसाठी फी भरणार आहे. फीसाठी तुम्ही पोस्टल ऑर्डर काढली असेल किंवा डीडी काढला असेल, दोन्हीपैकी जे काढलं असेल त्यांना पाठवायचं. 300 रुपयाचं डीडी असणार आहे. त्याच्यानंतर संबंधित इतर कागदपत्रे म्हणजे याच्या व्यतिरिक्त जर काय असेल तुम्हाला ते पाठवायचे, जे तुम्ही फॉर्ममध्ये भरणार आहेत. समजा याच्यामध्ये लिस्टमध्ये नाही पण तुम्ही फॉर्ममध्ये भरताय, ते तुम्हाला त्यांना पाठवावं लागणार आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड असणार आहे, हे सुद्धा पाठवावं लागणार आहे. त्याच्यानंतर खाली यायचे. त्याच्यानंतर मित्रांनो आपण जाहिरातीसाठीचा फॉर्म कशा प्रकारे भरायचा हा पाहूया. याच्यामध्ये आपल्याला हा फॉर्म दिलेला आहे. PDF मध्ये सर्वात शेवटी हा फॉर्म तुम्हाला पाहायला मिळेल. याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी फोटो लावायचा आहे आणि सध्याचा काढलेला फोटो लावायचा आहे. असं नाही की जुना 5 वर्षाचा 10 वर्षाचा काढलाय जोडायचा आहे, तसं नाही, सध्याचा फोटो लागणार आहे. त्याच्यानंतर अर्जदाराचे नाव टाकायचे या ठिकाणी. नंतर पत्राचा पत्ता असेल तुमचा, ॲड्रेस संपूर्ण भरायचा. याच्यामध्ये पिनकोड सुद्धा टाकायचा आहे. राष्ट्रीयत्व द्यायचे काय असणार आहे ते.
नंतर महाराष्ट्राचा आदिवासी आहे का, म्हणजे रहिवासी आहे का, होय नाही यस करायचे. नंतर मोबाईल नंबर द्यायचे तुमचा याच्यामध्ये. नंतर मेल आय डी असेल मेल आय डी द्यायचे, हे कंपल्सरी द्यायचे. जेवढ्या काही गोष्टी मी आता सांगतोय या कंपल्सरी तुम्हाला भरायच्याच आहे. त्याच्यानंतर लिंग ॲड करायचे, धर्म, नंतर जात. याच्यामध्ये समजा हिंदू असेल, हिंदू असणार आहे, हिंदू नंतर त्याच्यामध्ये कॅटेगरी कोणती आहे, ती जात कोणती आहे ती याच्यामध्ये तुम्हाला ॲड करायची. जन्मतारीख टाकायची, जन्मतारीख काय आहे तुमची ती पूर्ण डिटेलमध्ये टाकायची. त्याच्यानंतर तुम्ही जो अर्ज भरताय अर्जाच्या दिवशी तुमचं वय काय होतं, किती वर्ष झाले, किती महिने आणि किती दिवस हे तुम्हाला टाकायचंय. जर तुम्हाला चालू तारखेला तुमचं वय किती हे माहीत नसेल किंवा काढायचंय तुम्हाला पण काढता येत नाही, तर एक सोपी पद्धत सांगणार आहे तुम्हाला. नोकरी अपडेट ही वेबसाईट आहे, या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे. याच्यामध्ये आल्यानंतर सर्वात वरती वयगणक यंत्र दिलेले हे पहा, या ठिकाणी क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये तुमची जन्मतारीख ॲड करायची, जी काही जन्मतारीख असणार आहे तुमची त्याच्यामध्ये ॲड करायची. हे पहा, या ठिकाणी मी अंदाजे एक जन्मतारीख टाकलेली आहे आणि कॅल्क्युलेट करायचे. कॅल्क्युलेट केल्यानंतर हे पहा या ठिकाणी आलेले 59 वर्ष 9 महिने आणि 7 दिवस. हेच तुम्हाला चालू तारखेला किती असणार आहे तुमचं ते तुम्हाला त्या ठिकाणी ॲड करायचे. त्याच्यानंतर वैवाहिक स्थिती, लग्न झालेलं आहे नाही, घटस्फोटित, विधवा, विधूर काय असेल ते याच्यामध्ये ॲड करायचे. नंतर लग्न झालं असेल तर मुलांची संख्या टाकायची. जर समजा लग्न झालं नसेल त्या ठिकाणी 0 करायचे तुम्हाला किंवा डॅश करायचे. त्याच्यानंतर 28/3/2005 नंतर जन्मलेल्या मुलांची संख्या 1 2 काय असेल ते या ठिकाणी ॲड करायचे तुम्हाला. याच्यामध्ये ॲड केल्यानंतर त्याच्याच पुढं समजा इथे या ठिकाणी 1 ॲड केला, डॅश करून त्याची जन्मतारीख द्यायची, पूर्ण जन्मतारीख ॲड करायची. आणि 2 असेल तर दुसरा टाकायचे आणि या ठिकाणी जन्मतारीख द्यायची. त्याच्यानंतर पुढं दिव्यांग आहे काय असेल तर होय कारण नसेल तर नाही करायचं तुम्हाला. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता दिली. याच्यामध्ये कमीत कमी शिक्षण तुमचं 7वी लागते, 7वी पास असणं गरजेचं आहे. जर तुमचं 7वीच्या पुढं पण शिक्षण झालं असेल, 10वी 12वी ग्रॅज्युएशन काय झालं असेल, पुढं ITI वगैरे काय असेल तुमचं, ते संपूर्ण शिक्षण तुमचं या ठिकाणी ॲड करायचे. असं नाही की जाहिरात 7वीवर ते 7वीच फक्त टाकायचे, संपूर्ण तुमचं जे काही शिक्षण झालं असेल सर्व काही माहिती भरायची याच्यात. त्याच्यानंतर खाली यायचे सफाई कामाचा अनुभव सुद्धा या ठिकाणी द्यायचा आहे. अनुभवाचं तुम्ही जे काही प्रमाणपत्र किंवा दाखला घेणार आहे त्याच्यावर जी काही माहिती तुम्ही टाकलेली असणारी, संबंधित कार्यालयाचं नाव असणारे पत्ता या ठिकाणी टाकायचं आहे आणि कधीपासून काम करत होते, कोणत्या तारखेपासून ते किती तारखेपर्यंत, आणि त्याचा जो काही कालावधी झाला असेल तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचं आहे. वर्ष महिने दिवस याप्रमाणे असणारे. त्यानंतर खाली यायचे. त्याच्यानंतर इतर विशेष अर्हता, इतर काय झालं असेल तुमचं कोर्स वगैरे काय वेगळं काय झालं असेल तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचं आहे. ज्ञात भाषा कोणत्या कोणत्या तुम्हाला जमतं ते त्या ठिकाणी ॲड करायच्यात. त्याच्यानंतर पुढचा 20 नंबरचा पॉईंट आहे. याच्यामध्ये जर तुम्ही शासकीय किंवा निमशासकीय कोणत्याही ठिकाणी काम करत असाल तर त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायची, ही माहिती भरायची. याच्यामध्ये तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र हे सुद्धा लागणार आहे. जर काम करत असाल तर, नसेल तर ब्लँक सोडून द्यायचे. त्याच्यानंतर फॉर्मसाठी जी फी भरले तुम्ही, पोस्टल ऑर्डर असेल किंवा DD काढला असेल, ते जे काढलेले तुम्ही त्याच्यामध्ये नंबर असणार, त्याचा क्रमांक असेल, दिनांक आणि किती पैसे भरलेत याची माहिती इथे भरायची तुम्हाला. जे तुमच्या DDO असेल किंवा पोस्टल ऑर्डरवर जे काही डिटेल्स असणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी भरायचे. त्यानंतर खाली यायचे. त्याच्यानंतर जो काही उमेदवार आहे त्याच्यावर फौजदारी गुन्हा कारवाई काय झाली आहे का असेल तर होय करायचंय, नसेल तर नाही करायचं. असेल तर तुम्हाला त्याची डॉक्युमेंट जोडायची आहेत, लक्षात ठेवा. असेल तर तुम्हाला त्याची प्रत त्या ठिकाणी जोडावी लागणार आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे सेम अशाच प्रकारे उमेदवारास न्यायालयाने दोषी ठरवले का असेल तर होय करायचे, नसेल तर नाही करायचं, आणि जर असेल तर त्याची प्रिंट जोडायची. सेम अशाच प्रकारे या ठिकाणी शिस्तभंगाची कारवाई झालेली का असेल तर ती प्रत जोडायची तुम्हाला. त्यानंतर पुढे यायचे. हे पहा शेवटचा जो पॉईंट आहे याच्यामध्ये पण सेम तोच ऑप्शन आहे. MPSC UPSC काय परीक्षा गव्हर्नमेंटच्या त्याच्यामध्ये काय तुम्हाला बाद केलेलं आहे असेल तर होय, नसेल तर नाही, असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट जोडायची. या ठिकाणी तुम्हाला दिनांक टाकायचा आहे, ठिकाण टाकायचं, ज्या ठिकाणाहून अर्ज करताय आणि ज्या तारखेला तुम्ही पोस्टात टाकताय ती दिनांक या ठिकाणी टाकायची. त्याच्यानंतर उमेदवाराची स्वाक्षरी आणि नाव असणार, याच्यामध्ये वरती स्वाक्षरी करायचे आणि खाली नाव टाकायचे. त्याच्यानंतर पुढं उमेदवाराने अर्जासोबत काय काय डॉक्युमेंट जोडलेले आहेत ती जी डॉक्युमेंट आहेत एका लाईनीत लावायची. समजा तुम्ही सुरुवातीला 7वी पासचं जोडलं, 7वी नंतर 10वी जोडले, नंतर 12वी असेल, अशा प्रकारे तुम्हाला एका खाली एक ते डॉक्युमेंट जोडायचे आहेत आणि त्याचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे. त्याचा जो क्रम असणार आहे त्यानुसारच या ठिकाणी ते नाव ॲड करायचे. म्हणजे तुम्ही काय काय डॉक्युमेंट जोडले त्याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला नावं टाकत चालायची. त्याच्यानंतर 2 ओळखीचे प्रतिष्ठित व्यक्ती जे असणार आहे त्यांच्याकडून तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्र घ्यायचे.
हा जो काही फॉर्म आहे हा तुम्हाला भरून घ्यायचा आहे. याच्यामध्ये तुमचं नाव येणार आहे, हे सर्व त्यांच्याकडनं भरून घ्यायचं, तुम्ही स्वतः नाही भरायचं. संपूर्ण माहिती भरून घ्यायची. याच्यामध्ये खाली जो उमेदवार तुम्हाला माहिती देणार आहे त्याचा शिक्का असणार आहे, लक्षात ठेवा. नाव, सही, शिक्का, संपूर्ण माहिती असणार आहे, त्याचा पत्ता असणार आहे. हे संपूर्ण माहिती घ्यायची, हे 2 व्यक्तीचं घ्यायचं आहे. त्याच्यानंतर प्रतिज्ञापत्र असणार आहे, हे तुम्हाला भरून द्यायचं आहे, संपूर्ण माहिती भरून द्यायची. आणि याच्यामध्ये सर्वात खालच्या बाजूला तुमचं नाव टाकायचं आहे. अशा प्रकारे संपूर्ण हा फॉर्म तुम्हाला रेडी करायचा आहे. संपूर्ण याच्यामध्ये तुम्हाला सर्व डॉक्युमेंटवर सेल्फ अटेस्टेड करायचे, महत्त्वाचं सही करायची सर्व डॉक्युमेंटवर, म्हणजे जे काही झेरॉक्स असणार सर्वांवर तुम्हाला सही करायची, तुमची स्वतःची सही असणार आहे. आणि हे जे सर्व डॉक्युमेंट आहे 20 जानेवारीच्या आतमध्ये या पत्त्यावर तुम्हाला पाठवायचे, लक्षात ठेवा. स्पीड पोस्टाने पाठवायचे, बाय हँड द्यायचं नाही आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला फॉर्मसाठीची संपूर्ण माहिती दिलेली. जर फॉर्ममध्ये तुम्हाला काय अडचण वाटत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर आपला जो व्हॉट्सअपचा चॅनल आहे पहा, या ठिकाणी आपल्या चॅनलवर त्याची लिंक दिलेली, व्हॉट्सअपच्या चॅनलची लिंक आहे, हा जॉईन करून घ्या. याच्यावर डेलीचे तुम्हाला अपडेट पाहायला मिळणार आहेत. नवीन काय रिझल्ट असेल, हॉल तिकीट आला असेल कोणाचं, किंवा काही प्रश्नपत्रिका असतील, याचे सर्व अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात. त्याच्यामुळे चॅनलला नक्की जॉईन करून घ्या आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.